काय करू सांगा मला. काही अरेंजमेंट्स करायचे आहेत का? हे बघ, त्याचा हेवी ब्लड लॉस झालाय, त्याला रक्त चढवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, मी काम करते. मी ब्लड बँकमध्ये कॉल करते आणि ब्लड अरेंज करते. कुठला ब्लड ग्रुप आहे सांगा मला. दुर्दैवाने त्याचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह हा रेअर आहे, जो आमच्याकडे स्टॉक मध्ये नाहीये. मी स्टाफला सांगितलंय बाहेर कुठे अरेंज होतं का बघा, पण सध्या होत नाहीये. मी एक काम करते, मी हॉस्पिटल्समध्ये कॉल करते. माझे सगळे सोर्सेस कामाला लावते. आपण कुठून तरी ब्लड अरेंज करू, तुम्ही काळजी करू नका. हो मी पण प्रयत्न करते काहीतरी. परत जे काय करायचं ते लवकर करा हीच प्लीज. हो हो हो. सर प्लीज काहीतरी करा प्लीज. माझ्या भावाच्या जीवाचा प्रश्न आहे. मला माहिती आहे ब्लड ग्रुप फार रेअर आहे, पण प्लीज आपण एक काम करूया का, डोनर शोधायचा प्रयत्न करूया. हां, तुमच्याकडे काही डोनर्स अवेलेबल असतील तर मला प्लीज कळवाल. सर अर्जंट आहे. ठीक आहे, काम कर. जितका जास्त हा मेसेज सर्क्युलेट करता येईल तितका जास्त कर. लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचू दे, म्हणजे त्याचा डोनर सापडेल. कारण त्याचा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. नाही कळत आहे रे, काहीच सापडत नाही. कौशिकी, तसं कौशिकी, काय झालं? काय झालं? मी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये विचारले पण ब्लड कुठेच अवेलेबल नाही आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या सोर्सेसना सांगून ठेवलंय. आपण ब्लड डोनर शोधू ना. कसं झालं हे सगळं? हल्ला झाला त्याच्यावर. हल्ला? कोणी केला हल्ला? माहित नाही. कौशिक, काय हे एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही? द्या काका, तुम्हाला उगाच स्ट्रेस होईल म्हणून मी काही बोलले नाही आहो. अगं पण केदार मुलगा आहे ना ग माझा. मुलाबद्दल एवढी गोष्ट बापाला कळून घेण्याचा हक्क नाही आहे का? बाबा चिडू नका, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नाही सांगितलं तुम्हाला. द्या प्लीज, शांत हो. त्याला ब्लड द्यायचं आपल्याला ना, है ना? चल आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करू आणि ब्लड घेऊ. हां चल. हो. केदार, काय काळजी करू नकोस रे बा. हा बाबा आलाय तुझा, तो काही होऊ देणार नाही तुला. काळजी करू नकोस. चल चल. चल. हा माणूस माझा कोणी नाही आहे. केदार, मला याचं रक्त नकोय. मग मी मेलो तरी चालेल. केदार, केदार, केदार. केदार, असं बोलू नकोस रे तू. अरे मी बाबा आहे रे तुझा. ही अशी मरणाची भाषा करू नकोस रे तू. अरे देवाचीच कृपा म्हणायची रे बाबा. बरं, माझं ऐकशील? तू आता घरी जा आणि शांतपणे आराम कर. नाही रे, मी थांबतो इथेच. द्या काका, प्लीज हट्ट नका करू. एकतर तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये, अशक्तपणा येईल तुम्हाला. घरी जाऊन आराम करा ना. बरं, मी येऊ का तुमच्या बरोबर घरी? मी येते, चला. कौशिकी, मी थांबतो इथेच. अहो, अरे घरी गेल्यावर मला आणखीन अस्वस्थ वाटेल. इथे किमान केदार माझ्या डोळ्यासमोर तरी आहे. बाबा, अहो मी आहे ना इथे त्याच्यासोबत. तुम्ही जा घरी. कौशिकी मॅडम बरोबर बोलताय. अगं पण तया, मुली एवढं सांगतायत ना, आता हट्टीपणा करायचा नाही. मला माहिती रे, तुला तुझ्या मुलाची काळजी आहे, पण तुला तुझीही काळजी घेतली पाहिजे. चल निघ आणि घरी जा आणि शांतपणे आराम कर. याला घेऊन जा. तुला जर काही लागलं तर मला फोन करशील हा? तारिणी, तू आहेस ना बाळा इथे? तुम्ही मी नंतर करू फोन तुला. मी गडबडीत आहे जरा. ऐक तारिणी, ऐक. तू सांग ना मला, केदारला काय झालंय? नाही, तिकडे कुणाचा तरी आवाज ऐकला मी, केदारला रक्त दिलंय म्हणून. सुमित, त्याच्यावर हल्ला झाला. खूप लागलंय का त्याला? कुणी हल्ला केला आणि का? माहित नाही. कुणी लुटायला आलं होतं का ग त्याला? अगं नाही ग, फक्त खूप मारलंय त्याला. काहीच घेऊन नाही गेले ते लोक. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवून ठेवलीस ग? ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता माधवला बरोबर घेते. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आता सांगा मला. नाही सुमित, आत्ता नका येऊ तुम्ही. तो आत्ता कुठेतरी जरा स्टेबल झालाय, पण तो अजून
शुद्धीवर नाही आला. मी मी त्याला बरं वाटलं की तुला सांगते, मग तुम्ही ह्या ना. अगं अशी कशी नको येऊ ग, माझ्या जीवाची नुसती घालमेल होते. मला खरी शांत बसवणार आहे का ग? पण निदान त्याचा चेहरा तरी दाखव ग मला. नको ग, तुला नाही बघवणार. अगं माझा पण जीव आहे ग त्याच्यावर, माझा पण नातू आहे ना ग. बघू दे ना एकदा त्याला, मला बघू दे एकदा. बरं थांब. आई ग, काय अवस्था झाली ग माझ्या लेकराची. एवढ्या गुणी मुलाला का मारला असेल ग कोणी? तेच कोडं तर सुटत नाहीये. त्यांनी नक्कीच काहीतरी पुण्य केलेलं असणार ग, म्हणून एवढ्या मोठ्या हल्ल्यातून बचावलाय तो. सुमी तू आता शांत हो. अगं डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या जीवाला आता धोका नाहीये. आपला केदार लवकर बरा होईल. हे बघ तू काळजी करू नकोस. त्याच्या तब्येतीसाठी ना मी देवीकडे प्रार्थना करते. आता तुला गंभीर राहायला पाहिजे बरं का तारिणी. लग्न केलेस तू त्याच्याशी, 7 जन्म सुख आणि दुःखात साथ देण्याचं वचन दिलंस ना तू त्याला. आता ही सगळी परिस्थिती तुला सांभाळायला पाहिजे बाळाला. आणि ज्याने कोणी केलं असेल ना हे, त्याला माझे तळतळाट लागतील, किडे पडतील मेल्याच्या हातात. एवढ्या चांगल्या मुलाला त्रास देणाऱ्या माणसाचं कधी कधी चांगलं होणार नाही. मला स्वतःची काळजी घे. आणि काय तिकडे होतंय ना ते मला वेळोवेळी कळव बरं का ग. हो माझा जीव टांगणीला लागलाय ग इकडे. ठेवते.